पुण्यातला हा घोटाळा आज तरी नागपूर शिक्षक भरती घोटाळा म्हणून ओळखला जातोय। मात्र हे केवळ हिमनगाचं एक टोक आहे। घोटाळ्यासाठी जी क्लुप्ती वापरली गेली आहे ती लक्षात घ्या, म्हणजे घोटाळा नक्की होतोय कसा ते तुम्हाला लक्षात येईल। शिक्षण सम्राटांनी सगळ्यात आधी राज्यामध्ये शालार्थ भरती सुरू केली, कारण सरकारी भरती बंद आहे। शालार्थ भरती म्हणजे एखाद्या संस्थेला जर आपल्या पातळीवर शिक्षक भरायचे असतील तर तसे शिक्षक ते भरू शकतात, आणि याच माध्यमातून संस्था चालकांनी मनमानी पद्धतीने शिक्षक भरती करून घेतली। मग संस्था चालकांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत केलं आणि भरलेल्या शिक्षकांचे आयडी प्राप्त केले, म्हणजेच त्यांच्यासाठी सरकार दरबारचा एक आकडा मिळवला। या माध्यमातून ही ओळख राबवून शिक्षकाची नियुक्ती गेल्या काही काळातली दाखवून पगारही उकळला। शिक्षक नोकरी देण्यासाठी पैसे देत होते आणि शिक्षण संस्था चालक सरकारकडून पगार घेत होते। भ्रष्टाचाराची रक्कम शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण संस्था चालक यांनी आपापसात वाटूनच खाल्ली। माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात आहे, शिक्षकांची पदही मोठ्या प्रमाणात आहे, आणि इथेही अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार बोगस नियुक्तीबाबतचा झाला आहे। त्याची चौकशी अजूनपर्यंत झाली नाही, ते सुद्धा करणे गरजेचे आहे। आणि याच प्रकारचा गैरप्रकार सर्व महाराष्ट्रात सर्वदूर झाला असल्याच्या तक्रारी कालपासून येणं सुरू आहे। आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शासनाला नम्र प्रार्थना आहे शिक्षक समुदायाच्या वतीने की या सर्व गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची चौकशी करण्याकरता ICT चं गठन करावं, SIT चं गठन करावं।